नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर मी आज जाणार होते डान्स बघायला आणि मी खूपच खुश होती कारण मला डान्स बघायला आणि डान्स करायला खूप आवडतं. आणि काल मी त्यांचा डान्स बघून आली. मंगळागौरीची प्रॅक्टिस, तर आज त्यांचा फायनल आहे. माझ्या घरापासून हे डान्स आहे ना 8 किलोमीटर हॉल होता हा. तर मी बोलले अरे यार आता मी कशी जाऊ. गणूला बोलली चल ना जरा. तो बोलला की नाही मी नाही येणार. तो बोलतो मला एक दिवस सुट्टी असे, मी बाबा आराम करणार आहे. मी बोलली असो. मग मी मॅप लावून ऑटोने कशी गेली कारण मला माहीतच नव्हतं कुठे ते. अर्ध्यापर्यंत माहीत होतं, त्याच्यानंतर पुढे कसं जायचं मला काहीच माहीत नव्हतं. लगेच ताईने मला कॉल केला की ये लवकर आपला डान्स आहे. मी बोलली येते कारण मला माहीत नसल्यामुळे मी खूप गडबडलेली. नंतर मी फायनली पोचली पण मला त्यांचा डान्सच बघायला भेटला. आणि हा हॉल पूर्ण भरलेला, खूप मोठा पण होता हा हॉल. पब्लिकला बसायला सुद्धा सीट नव्हती, सगळे उभे राहून सुद्धा बघत होते डान्स. आणि हा डान्स मला पहिला बघायला भेटला. एवढा छान केला आणि यांची ड्रेसिंग पण सेम होती, तर खरंच खूप सुंदर वाटत होते. ह्या सर्व पोरीस होत्या, यांच्यामध्ये बायका कोणच नव्हतं. पहिला डान्सच मला एवढा चांगला बघायला भेटला. मला पुढे अजून किती छान छान डान्स असेल. आणि ही आहेत पोरं, हे खूप मस्ती करत होते. हे डान्सच बघत नव्हते, हे तर खेळायलाच आलेले इकडे, कार्ड्स घेऊन आलेले. आणि यांच्यावर मी खूप मस्ती केली. यांचं इकडे आता भाषण चालू झालेलं. आणि तुम्हाला माहिती आहे का ही कोणी स्टेजवर नवरी मिळेल हिटलरला, मराठी सिरियलमध्ये ह्या काम करत होत्या आणि त्या पण आलेल्या इकडे. मनोरंजन व्यवसायामध्ये काम करणारी ती त्यांच्या कुटुंबातली पहिली व्यक्ती होतील हे पण त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि त्या खूप गप्पा मारल्या आणि खूप छान दिसत होत्या त्या. आणि इकडे आता दुसरा डान्स चालू झाला. हा डान्स पण छान होता. मला बघायला भेटलेला तिसरा डान्स, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आगमनाचा डान्स. वाव, खूप छान होता हा बघायला. शिवाजी महाराजांनी मराठा समाजाची स्थापना केली. त्यांनी मराठी भाषेला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले, ते या डान्समधून दाखवलं. डान्स झाशीच्या राणीचा होता. शौर्य, धैर्य आणि दृढ निश्चयासाठी ओळखले जातात. नंतर आम्ही इथे जेवायला आलो कारण झालेला होता खूप लेट. त्या सगळ्या ताईच्या मैत्रिणी आहे आणि आता यांच्याबरोबर राहून त्या माझ्या पण मैत्रिणी झाल्या आणि त्या तुम्हाला सगळ्यांना हाय करत होत्या. जाणाऱ्या बायका येऊन इथे उभ्या होत्या कारण त्यांना सगळ्यांनाच लेट होत होतं. आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर आलो. आणि इथे माझी ताई खूप छान दिसत होती आणि इथे जेवत होती. मग मी पण फटाफट जेवली कारण ताई मला अर्ध्यापर्यंत सोडणार होती. त्याच्यानंतर मी एवढी थकली होती आणि मला 10-15 मिनिटांनी AC ची बस भेटली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.